सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. श्री भगवती क्लासेस प्रस्तुत स्वाध्याय व ध्यान या कार्यक्रमामध्ये आज आपल्याला नाशिक येथून लाभल्या अनिता देव मॅम ते आपल्याला हे म्हणा रिलॅक्स प्लीज या पुस्तकाबद्दल स्वाध्याय घेतील. तसेच आपल्याला त्याच्या आधी त्यांनी स्वतःचा अल्प परिचय करून द्यावा आणि स्वाध्यायाला सुरुवात करावी. नमस्कार, मी सौ अनिता अविनाश देव. मी नाशिक येथे राहते. माझा MA इन योगा झालेला आहे आणि मला वाचनाचा खूप छंद आहे. मी सतत पुस्तकं वाचत असते. नुकतंच या मॅम बद्दल कळलं, भगवती क्लासेस बद्दल कळलं आणि मला पुस्तक वाचण्याची इच्छा झाली. तर सुरुवातीला कोणतं पुस्तक घ्यावं, तर मी स्वामी सुखबोधानंद यांचं तमिळ भाषेतलं पुस्तक आहे मनसे रिलॅक्स प्लीज. त्याचं ट्रान्सलेशन संजीव परळीकर आणि संगीता हेगडे यांनी केलंय. हे मना रिलॅक्स प्लीज, मुळे योगाची पंख व्यवस्थापनाचे, हे पुस्तक आपण आता वाचायला सुरुवात करत आहोत. पुस्तकाच्या सुरुवातीलाच त्यांनी एक चिंतन नावाचं सदर दिलंय, ते सुरुवातीला वाचते. विश्वाची सेवा करा, विश्व तुमची सेवा करेल. फ्लेमिंग या स्कॉटिश शेतकऱ्याने एकदा मदतीकरिता कोणीतरी धावा करीत असल्याचे ऐकले. एक छोटा मुलगा कमरेपर्यंत चिखलात रुतला होता आणि सुटकेकरिता धडपडत होता. फ्लेमिंगने त्या मुलाचे प्राण वाचवले. दुसऱ्या दिवशी अत्यंत रुबाबदार पोशाख केलेली एक कुलीन व्यक्ती फ्लेमिंगकडे आली आणि म्हणाली, तुम्ही माझ्या मुलाचे प्राण वाचवलेत. तुमच्या या सत्कार्याकरिता मला तुम्हाला बक्षीस द्यावायचे आहे. तर फ्लेमिंग म्हणाला, छे छे, त्या कामाच्या मोबदल्यात मी बक्षीस स्वीकारू शकत नाही. ते तर माझे कर्तव्यच होते. तेथेच उभ्या असलेल्या एका छोट्याशा मुलाकडे बोट दाखवीत त्या घरंदाज व्यक्तीने विचारले, हा तुमचा सुपुत्र होय? फ्लेमिंगने होकारार्थी मान हलवली. सदिच्छेच्या भावनेतून त्या घरंदाज व्यक्तीने फ्लेमिंगच्या मुलाच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी पत्करण्याची इच्छा दर्शवली. तुमचा मुलगा एक दिवस अभिमानाने तुमची मान उंचावेल अशी हमी सुद्धा त्याने दिली. अनेक वर्षे लोटली. फ्लेमिंगचा सुपुत्र पुढे सर अलेक्झांडर फ्लेमिंग झाला, ज्याने पेनिसिलिनचा शोध लावला. काही वर्षानंतर त्या कुलीन व्यक्तीचा पुत्र जीवघेण्या न्यूमोनिया या रोगाने आजारी पडला. तेव्हा त्या मुलाचे प्राण कोणी वाचवले? तर ती होती पेनिसिलिनची लस. त्या कुलीन व्यक्तीचे नाव होते लॉर्ड रॅन्डॉल्फ चर्चिल आणि त्यांचे सुपुत्र होते सर विन्स्टन चर्चिल. कुणी म्हटलेच आहे, जे तुम्ही देता तेच फिरून तुमच्यापाशी परत येते. क्रिया या दोन प्रकारच्या असतात, बाह्य आणि अंतर्गत. अंतर्गत क्रिया ही एखाद्याच्या जीवनाची प्रत, त्याचा स्तर ठरवते. त्या व्यक्तीचे विचार त्याच्या भावनांचा दर्जा ठरवते. तुमच्या विचारातील, भावनातील प्रत्येक क्षणाला दक्षतेने सामोरे जा आणि मनावरील ताण कमी करण्यास शिका. जसे तुम्ही हे पुस्तक वाचत जाल तसे तुमचे विचार व भावना संवेदनशील होत जातील. आता इथे वाचत झालेलं मी म्हणते ऐकत जा. तुमचे विचार आणि भावना यातील तफावतीचे निरीक्षण करा आणि याच तफावतीतून तुमचे जीवन अलगद फुलू लागेल, तणावरहित होऊ लागेल. हे पुस्तक तुमच्या मित्रमैत्रिणींना, सगळ्या सोयऱ्यांना भेट म्हणून द्या. नियतीच्या अपार कृपेचा तुमच्यावर वर्षाव हो. मनशांतीच्या पथावर तुमच्या प्रवासास आरंभ हो. माझे तुम्हास उदंड आशीर्वाद. स्वामी सुखबोधानंद. सुरुवातीलाच मी स्वामी सुखबोधानंद यांची क्षमा मागते, कारण त्यांनी इतकं थोर व्यक्तिमत्व आहे स्वामी सुखबोधानंद. त्यांचं पुस्तक वाचण्याचं मी धारिष्ट्य करते, म्हणून त्यांची क्षमा मागते. आणि इतकं सुंदर पुस्तक आपल्यासाठी त्यांनी उपलब्ध केलं म्हणून त्यांचे आभार. आता ही जी घटना आपण बघितली त्यावरून आपल्याला काय दिसतंय की स्वार्थ विरहित कर्म केलं पाहिजे. आपण आपली कर्म करत राहायची आणि ते परत आपल्याकडे येत. जे पेराल ते उगवेल ह्या म्हणीप्रमाणे चांगुलपणाच्या वृक्षाला चांगुलपणाचीच फळे लागतात. सो डू युअर गुड विथ नो एक्सपेक्टेशन्स. पुढील सदर आहे लेखकाचे मनोगत. हे पूर्ण वाचण्यापेक्षा मी थोडक्यात सांगते की लेखक म्हणतात, या पुस्तकाचं उथळ वाचन करण्यात काही अर्थ नाही, सखोल वाचन करा. यांच्यात अनेक गोष्टी दिल्या आहेत, त्या गोष्टीतील दृष्टांत समजून घ्या, त्यांना काय म्हणायचंय हे वारंवार हे पुस्तक वाचल्यानेच तुम्हाला कळणार आहे. जे काही आपल्याला आवडते ते करणे
तसे जे काही आपण करीत आहोत ते आपल्याला आवडणे हे एक दैवी कार्यच होय. कार्य करणे म्हणजे स्वतःला शोधण्याची एक संधी. हे पुस्तक जीवनाच्या प्रत्येक पथावर तुमचे अस्तित्व शोधण्यासाठी तुम्हाला मदत करेल. तुमचे अंतरंग, तुमचे कुटुंब, कार्यालय तसेच सामाजिक व आध्यात्मिक मार्गावर साथ देईल. या साऱ्या प्रक्रियेत तुमच्या मनोवृत्तीतील शोकांचे तुम्ही आभार मानावे. शेवटी हीच दुःखे समाधानात जगण्यास तुम्हाला मदत करतात. पुढील सदर आहे प्रस्तावना. ही प्रस्तावना लिहिली आहे सिने अभिनेता चिरंजीवी यांनी. पराजय हा विलंबित जयच होय. जग पराजयाला क्षमा करेल, परंतु संधीचा योग्य फायदा करून न घेणाऱ्या व्यक्तीला मात्र कधीच क्षमा करणार नाही. विचारांना चालना देणारी अशी बरीचशी नीतिवचने या पुस्तकात जागोजागी आढळतात. अतिशय गुंतागुंतीची वेदांतिक सत्ये साखरेत घोळलेल्या औषधाच्या सुमधुर गोळीसारखी स्वामीजींनी सहजतेने मांडलेली आहेत. या पुस्तकाचे शीर्षकच वाचकांच्या मनात कुतूहल जागृत करणारे आहे. अल्लाह, श्रीकृष्ण, येशू ख्रिस्त, बुद्ध, महावीर या सर्वांनी विवरण केलेल्या सत्यांचा या पुस्तकात सुवर्ण संगम साधलेला असून यातूनच अनेक सूक्ष्म पैलूंचे ज्ञान वाचकांसमोर उलगडत जाते. जीवनातील दैनंदिन समस्यांपासून दूर पळून जाणाऱ्यांसाठी या पुस्तकातून सांत्वनपर सल्ला दिलेला आहे. समस्यांमुळे एखाद्याने खचून न जाता समस्या हे एक आव्हान म्हणून स्वीकारल्यास सर्व शक्तीनिशी या समस्या कशा सोडवाव्यात याचे मार्गदर्शनही स्वामींजींच्या शिकवणीतून मिळते. या पुस्तकातील कथा वृत्तांत हे आयुष्यात पदोपदी घडलेले सत्य प्रसंग असून उद्बोधक अशा गोष्टींच्या स्वरूपात मांडलेले आहेत. हे प्रसंग वाचकांच्या हृदयाला स्पर्शून जातात आणि म्हणूनच या पुस्तकाचे प्रस्तुतीकरण अद्वितीय असेच आहे. या व्यतिरिक्त एखादे केळे जसे कुठल्याही बाजूने सोलून खाल्ले तरी त्याच्या मधुरतेचा, स्वादाचा आनंद आपणास घेता येतो, त्याचप्रमाणे हे पुस्तक कुठल्याही पाठापासून वाचायला घेतले तरी वाचकास प्रोत्साहित करते. या पुस्तकात मांडलेल्या प्रत्येक सत्यातून आपले जीवन किती अमूल्य आहे याचा प्रत्यय येऊ लागतो. एखाद्याने विचारपूर्वक मनन करून यातील समृद्ध ज्ञानाचा योग्य विनियोग केल्यास त्यास आयुष्यात सुख, शांती व समाधान प्राप्त होईल. यापुढे पुस्तक वाचतोय आपण. मेन पुस्तकाकडे जातोय. पहिली गोष्ट आहे याला जीवन ऐसे नाव. गोष्ट म्हणण्यापेक्षा सदर म्हणूया आपण. या सदरामध्ये त्यांनी गोष्ट दिली आहे. मी एका गोष्टीची नोंद केली आहे. विपत्तीने ग्रासले की जगभरातील लोकांना एकच प्रश्न भेडसावतो. त्यांची परिभाषा जरी भिन्न असली तरी त्याचा अर्थ मात्र सारखाच असतो. परमेश्वर मला एकट्यालाच दुःखांचे हे भले मोठे ओझे व्हायला का लावतोय? एखादी व्यक्ती जेव्हा मला हा प्रश्न विचारते तेव्हा बौद्ध धर्मात सांगितलेली एक छोटीशी कहाणी मी त्यांना ऐकवतो. एक छोटेसे गाव होते. एक लहानगा मुलगा जवळच्याच नदीकाठावर खेळायला गेला. खेळता खेळता कोणीतरी मदतीसाठी रडत असल्याचे त्याने ऐकले. कोणीतरी मला वाचवा रे, कृपया मला वाचवा. सभोवताली पाहिले असता जाळ्यात अडकलेली एक मगर त्याला दिसली. सुटका करून घेण्यास असमर्थ ठरलेल्या त्या मगरीने अत्यंत दयनीय अवस्थेत त्या मुलापाशी सुटकेची याचना केली. परंतु तो मुलगा मगरीला सोडवण्यास तयार नव्हता. त्याला ठाऊक होते की त्याने जरी मगरीचे प्राण वाचवले तरी ती त्याला नक्कीच खाणार. डोळ्यातून अश्रूंच्या धारा गाळीत त्या मगरीने त्याला विनवणी केली व म्हणाली, देवाशपथ खरे सांगते, वचनही देते की मी तुला खाणार नाही, कृपया मला वाचव. मगरीच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवून त्या मुलाने मगरीला कैद करणारे ते जाळे कापायला सुरुवात केली. तिचे शिर जाळ्यातून सुटता क्षणीच त्या मगरीने मुलाचा पाय आपल्या जबड्यात पकडला. आता मात्र त्या मुलावर धाय मोकलून रडायची पाळी आली. अगं लबाड मगरी, हे बरोबर आहे का? मगरीने अगदी तत्वशुद्ध उत्तर दिले, काय करू, जगाची विस्तरित आहे, जीवन हे असेच आहे. असे म्हणत मुलाला तिने अधिकच घट्ट आवळली. त्या मुलाला मृत्यूची काळजी नव्हती, परंतु मगरीची कृतज्ञता आणि तिचे हे तत्वज्ञान मात्र त्याला मान्य नव्हते.
त्याचा पाय जसजसा अधिकाधिक त्या मगरीच्या जबड्यात सरकत होता, तसतसे त्या मुलाने जवळच असलेल्या वृक्षावरील पाखरांकडे पाहून विचारले, ही मगर सत्य सांगत आहे का? जगाचा मार्ग हा असाच अन्यायाने व्यापलेला आहे का? येथे शब्दांचा अनादर करीतच जीवन जगतात का? आणि पाखरांनी उत्तर दिले, वृक्षांच्या उंच शेंड्यांवर आमची अंडी सुरक्षित राहावीत म्हणून घरटी बांधताना सुरक्षिततेची कितीतरी काळजी आम्ही घेतो. तरीही साप येऊन आमची अंडी गिळंकृत करतात. या मगरीच्या म्हणण्याशी आम्ही संपूर्ण सहमत आहोत. ती जे काही सांगते ते सत्यच आहे. या जगात फक्त अन्याय आहे. तळ्याच्या काठाशी चरणारे एक गाढव त्या मुलाने पाहिले आणि आपल्या प्रश्नाची पुनरावृत्ती केली. गाढव म्हणाले, मी जेव्हा तरुण होतो तेव्हा माझा मालक मळलेल्या कपड्यांचा ढीग माझ्या पाठीवर लादत असे आणि माझ्याकडून भरपूर काम करून घेत असे. आता माझे वृद्धत्व आले, मी थकलोय, तेव्हा तुला फुकटचे खाऊ घालता येणार नाही असे म्हणून त्याने माझा त्याग केलाय. मगर म्हणते त्यात काहीही चुकीचे नाही. जगाची ही रीतच आहे. जगात अन्याय आणि कृतज्ञताच आहे. जीवन असेच असते. हा सर्व खुलासा मान्य करण्यास अजूनही तयार नसलेल्या त्या छोट्या मुलाने शेवटी एक ससा पाहिला आणि पुन्हा आपला प्रश्न विचारला. ससा म्हणाला, छे छे, या मगरीचे म्हणणे मी मान्य करू शकत नाही. हा केवळ मूर्खपणा आहे. हे ऐकून मगर मात्र रागावली आणि मुलाचा पाय आपल्या मजबूत जबड्यात घट्ट धरून सशाशी वाद घालू लागली. सशाने तिचे म्हणणे धुडकावून लावले. म्हणाला, मगरीचे तोंड मुलाच्या पायामुळे दाबले गेले आहे, म्हणून मगरीचे म्हणणे काय आहे ते तो समजू शकत नाही. यावर मगर मनपूर्वक हसली व म्हणाली, मी काही मूर्ख नाही. मी जर तोंड उघडले तर हा मुलगा पळून जाईल. ससा म्हणाला, आता मात्र तू खरोखरच मूर्ख आहेस. तुझी शेपूट किती शक्तिशाली आहे हे तू विसरलीस की काय? जरी तो पळू लागला तरी तुझ्या शेपटीच्या एकाच जबरदस्त फटक्याने तू त्याला चेंगून टाकू शकतेस. यावर मात्र मगर शांत झाली आणि मुलाला आपल्या मगर मिठीतून सोडून तिने आपला वाद चालूच ठेवला. ससा ओरडून मुलाला सांगू लागला, अरे पळ पळ, क्षणभरही तेथे उभा राहू नकोस. आणि मुलाने तेथून धाव घेतली. मगरीने जेव्हा आपली शेपूट उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला कळून चुकले की तिचे शेपूट अजूनही जाळ्यात अडकलेलेच होते. मुलगा जेव्हा पळून दूर गेला तेव्हा मगरीने त्या सशाकडे अतिशय क्रोधाने नजर फेकली. ससा गोड हसून उद्गारला, आता तरी कळले का तुला? हाच जगाचा मार्ग आहे. जीवन असेच आहे. थोड्याच वेळात तो छोटा मुलगा परतला. त्याच्याबरोबर गावातील इतर लोकही होते. त्यांनी मगरीस ठार केले. त्यांच्याबरोबर आलेल्या कुत्र्याने मात्र सशास पाहिले आणि त्याचा पाठलाग करू लागला. तो मुलगा ओरडून सांगत होता, अरे आई, या सशानेच तर मला वाचवले आहे. त्याच्यावर हल्ला करू नकोस. परंतु अरे रे, त्या मुलाने मध्यस्थी करण्यापूर्वीच कुत्र्याने पाठलाग करून क्षणातच त्या सशाला ठार मारले. हे दुःख सहन न झाल्याने तो छोटासा मुलगा रडत रडत स्वतःला समजावू लागला. मगर म्हणाली, तेच खरे. हाच जगाचा मार्ग आहे. जीवन हे असेच आहे. प्राचीन संतांनी हिंदू धर्मात मांडलेले हे महान सत्य बौद्ध धर्मातही सांगितले आहे. आपले जीवन वेढून टाकणाऱ्या कितीतरी घडामोडींचा अर्थ आपण समजू शकत नाही. विसंगती हा आयुष्याचा एक घटक आहे. आयुष्याचा मार्ग हा असाच आहे. अप्रामाणिकपणाला बळी न पडता आयुष्यातील काही रहस्ये आपण पूर्णपणे उलगडू शकत नाही हे मान्य करून त्यांना सामोरे जाण्याची शिकवण आपण स्वतःच देऊ शकतो का? या विसंगतींचा स्वीकार केल्यास जीवन सुज्ञपणे जगण्याची परिपक्वता आपणास लाभेल. इथे पहिलं सदर संपलंय. त्यावर मनन करायला सांगितले स्वामी सुखबोधानंदांनी. त्याच्यात ज्ञानयोग आणि कर्मयोग. तर ज्ञानयोगात त्यांनी म्हटलंय, सुज्ञपणे पहा, जीवनाचे रहस्य आपल्या आकलनापलीकडचे आहे. आपण मात्र रहस्यपूर्वक परिपूर्ण आहोत. आणि कर्मयोगात म्हटलं आहे, प्रतिकारापेक्षा स्वीकार करण्यानेच फार मोठी शांती लाभते. चिंतन. विसंगती हा जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. रेशमी वस्त्रांनी सजवले तरी मगर ती मगरच.
जो संहार करतो त्याचा नाश होतोच. जो स्वतः लबाडी करतो त्याच्याशी लबाडीच होते. म्हणजे जसे पेराल तसे उगवते. हे तर होतच, पण कधी कधी आपण चांगले वागूनही आपल्यावर वाईट प्रसंग येतात. तर त्यातून आपण सामर्थ्यपणे स्वतःवर विश्वास ठेवून कसं बाहेर पडता येईल याचा विचार करायचा. संकटांना न घाबरता, न डगमगता, मन मजबूत करून त्यातून बाहेर पडायचं. दुसरं सदर आहे संगोपनाची रहस्ये. आश्रमातील सुंदर वातावरणामुळे सभोवताली प्रसन्नता व्यापलेली होती. आश्रमात राहणे हा एक सुखद अनुभव. एका मातेला मात्र तिच्या सभोवती केवळ दुःखद अनुभवच येत होते. आश्रमातील प्रसन्न वातावरणाचा तिच्यावर कोणताही प्रभाव पडत नव्हता. त्या दुष्ट जगात तिच्या मुलांच्या संगोपनाविषयी तिला भेडसावणाऱ्या काळजीचा तिने उल्लेख केला. मादक द्रव्ये, दारू आणि इतर नको त्या आकर्षणांपासून आपल्या मुलांना कसे अलिप्त ठेवावे, भय व दुःखावेगाने ती रडू लागली. स्वामीजी, या दुष्ट जगात माझ्या मुलांच्या पालनाचा जेव्हा मी विचार करते तेव्हा माझे जीवन अत्यंत दुःखी, कष्टी होते. माझ्या मुलांच्या संगोपनाच्या दृष्टीने मी कोणता मार्ग पत्करावा? खरे तर अशा तऱ्हेच्या विचारांच्या उत्पत्ती संबंधातच मला प्रश्न पडतो. आपण स्वतः जेव्हा असे भीतीयुक्त जीवन जगतो तेव्हा याच भीतीदायक ऊर्जेचे प्रक्षेपण आपण मुलांपर्यंत करीत असतो. अत्यंत सूक्ष्म रीतीने का होईना, पण हे घडत असते. विश्वासार्हतेतूनच जर आपण जीवन जगायला शिकलो तर हाच विश्वास आपण मुलांपर्यंत प्रक्षेपित करू शकतो. आपणाला जाण असायला हवी की आपल्या कृती या आपल्या विचारातूनच जन्माला येतात. आपले विचार जन्म घेतात ते आपल्या जीवन मूल्यातून, आणि ही मूल्ये आधारलेली असतात आपल्या स्वतःच्या श्रद्धावर, भावनांवर. आयुष्य म्हणजे कष्ट, दुःख असा जर आपला विश्वास असेल तर आपण आपोआपच हे दुःख आकर्षून घेतो. जीवन अतिशय सुंदर आहे असा आपला विश्वास असेल तर आपण आनंद आकर्षितो. यालाच आकर्षणाचा नियम, लॉ ऑफ अट्रॅक्शन असे म्हणतात. ज्या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करतो तेच आपणास लागते. म्हणूनच आपल्या मुलांच्या बाबतीत सर्व चांगल्याच गोष्टी घडाव्यात यावर लक्ष केंद्रित करा. हा एक परिणामकारक उपाय असून आपल्या पाल्यांवर त्याचा चांगलाच प्रभाव पडेल. परंतु पुढे स्नेहपूर्वक त्या आईने प्रश्न केला की मुलांना उपदेश केलेला रुचत का नाही? आता प्रश्न असा आहे की मुले खरोखरच उपदेशाच्या विरोधात आहेत की ज्या प्रकारे उपदेशांचे धडे आपण त्यांना देतो त्याच्या विरोधात आहेत? प्रत्येक पालकाने या संदर्भात संवेदनशील असायलाच हवे. पुढील कहाणीवर थोडा विचार करा. पैशासाठी हपापलेल्या एका मुलाने त्याचे दुपारचे जेवण होताच आपल्या आईला एक चिठ्ठी लिहिली व त्यात असे नमूद केले की आई त्याचे 25 रुपये देणे लागते. त्याने अगदी तपशीलवार हिशोबही लिहिला. ₹5 घराच्या झाडलोटीकरिता, ₹5 भांडी धुतल्याचे, ₹15 अंगणाची स्वच्छता केल्याचे. चिठ्ठी वाचून आईला धक्काच बसला, परंतु तिने मुलाला अद्दल घडवायचे ठरवले. त्याच्या चिठ्ठीच्या बदल्यात रात्री आईने जेवणाच्या टेबलावर एक चिठोरे ठेवले. त्यात लिहिले होते, बाळा, तू माझे काहीही देणे लागत नाहीस. माझा हिशोब हा असा आहे: ₹0 तुझा स्वयंपाक करण्याचे, ₹0 तुझे कपडे धुतल्याचे, ₹0 तुझ्या कपड्यांना इस्त्री करण्याचे, ₹0 तुझे न्हाणीघर साफ करण्याचे, ₹0 तुला डॉक्टरपाशी नेल्याचे, ₹0 तुझ्या वाढदिवसाच्या भेटीचे, ₹0 तुला शाळेत पोहोचवण्याचे व परत आणण्याचे. आणि माझ्या लाडक्या बाळा, एकूण तू माझे काहीही देणे लागत नाहीस, कारण माझी तुझ्यावर फार फार माया आहे. मुलाने ही चिठ्ठी वाचली, मात्र त्याचे हृदय हेलावून गेले. मुले उपदेशांच्या विरोधात नसून ज्या प्रकारे उपदेशांचे डोस आपण त्यांना पाजतो त्याविषयी ती अत्यंत संवेदनशील असतात. हृदयाचे ज्ञान हेच ज्ञानाचे हृदय होय. अशा पद्धतीने उपदेश देणे मी कसे आत्मसात करू, ते आईने विचारले. आता मला असे सांगा, पाखरांना घरटी बांधताना कधी पाहिलेत तुम्ही?
पाखरे आपली घरटी अशा प्रकारे बांधतात की पावसाळ्यात पाण्याचा एक टिपूसही घरट्यात शिरत नाही. स्थापत्यशास्त्राची ही कला त्या पक्षिणीने कुठून बरे आत्मसात केली असावी? हे ज्ञान त्या पक्षिणीला गर्भारपणात आपसुकच प्राप्त होते असे म्हणतात. पिल्लांवरील अतीव मायेपोटी घरटे बांधण्याचे हे सुप्त ज्ञान तिच्यात जागृत होते. तुमचे भय नव्हे तर तुमच्यातील माया स्नेह तुम्हाला मार्गदर्शन करो. ही अपूर्व मायाच तुम्हाला मार्ग दाखवेल. माया ही एक सर्वोच्च शक्ती आहे. यावर त्या मातेने आपले मस्तक होकारार्थी हलवले. तिने पुढे विचारणा केली, मनोरंजनाची अनेकविध साधने आणि उपकरणे उपलब्ध असून सुद्धा मुले आज कंटाळतात. यावर उपाय कोणता? पुढील कहाणी वाचा. एका मुलाने आपल्या आजीपाशी तक्रार केली की शाळेत मी कोणालाच आवडत नाही आणि त्यामुळे आयुष्यात कटुता आली आहे. माझे शिक्षकही मला रागवतात. मित्र क्रीडा क्षेत्रात माझ्यापेक्षा चांगले आहेत. काही मित्र अभ्यासात माझ्याहून हुशार आहेत आणि मला मात्र जीवनात कटुताच जाणवते आहे. मी तुझ्यासाठी केक करू का? आजीने विचारले. सुरेख. माझ्या आयुष्यात गोडवा आणण्याची मला अत्यंत गरज आहे, तो मुलगा उद्गारला. काही वेळाने आजीने त्याला नुसतीच कणिक दिली. हा काही केक नव्हे, हे तर कडवट आहे, तो मुलगा किंचाळला. त्यानंतर आजीने त्याला थोडे खमीर दिले. पुन्हा मुलगा ओरडला, हा काही केक नव्हे, किती कडवट आहे हे. नंतर तिने मुलाला अंडे दिले. हा सुद्धा केक नाही, याला तर काही चवच नाही. मुलाने आवाज उठवला. नंतर मात्र आजीने प्रेमाने त्या मुलाला समजावले, अरे बाळ, एक एक असे वेगळे करून खाल्लेस तर त्यातील एकाही पदार्थाला स्वतःची अशी चव नाही. परंतु त्या सर्वांचे मिश्रण केले की मात्र सुरेखचा केक तयार होतो. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे पाहिल्यास तुझे अनुभव जरी कटू असले तरी त्या साऱ्यांना जबाबदारीने आणि परिवर्तनाने जोडून पहा. तुझ्या अस्तित्वाची साखर त्यात पेरून केक तयार कर. जीवन जगणे हे उत्तम स्वयंपाक करण्यासारखे आहे. तुम्हाला ते केवळ जमायला हवे. मनन. ज्ञानयोग. मायेतील शक्ती म्हणजे परमेश्वर. शक्तीसाठी केलेली माया म्हणजे अहंकार. आणि कर्मयोग म्हणतोय, मायेला संधीची ओळख आपोआपच पटते. माया संधींच्या परिचयाची वाट पाहत नाही. चिंतन. मुले उपदेशाच्या विरोधात नसतात. जीवन हे उत्तम स्वयंपाक करण्यासारखे आहे. तुम्हास ते केवळ जमायला हवे. स्वतःच्याच घरट्यात घाण करणारा पक्षी हा नैतिकदृष्ट्या अपायकारक असतो. सदर 3 मुंगी आणि तिचे तत्वज्ञान. नुकत्याच मी अनुभवलेल्या एका प्रसंगाचा हा नमुनेदार किस्सा पहा. मला भेटलेली एक व्यक्ती म्हणाली, माझा जन्म मुंबईत झाला आणि आता मी न्यूयॉर्कमध्ये स्थिरावलो आहे. सकाळी 7:30 वाजता कामानिमित्ताने मी घर सोडतो आणि रात्री 8:30 वाजता घरी परततो. माझ्या कार्यालयातील कामेही मला साधायची असतात आणि त्याच वेळेस माझी पत्नी तसेच माझे कुटुंबीय यांना सुद्धा चांगल्या प्रतीचा वेळ द्यायचा असतो. मी फार मोठ्या तणावाखाली वावरतोय व माझे जीवन सुसंस्थापित कसे करावे तेच मला समजेनासे झाले आहे. माझ्या आयुष्याचा समतोल ढासळतोय असे मला वाटू लागले आहे. मी त्यास म्हणालो, तुझ्या जीवनाची वस्तुस्थिती अशी आहे की तू सतत कामात व्यग्र असतोस. त्या धकाधकीचे जीवन असलेले असे शहरही तू निवडले आहेस. ही सारी तुझीच निवड आहे. आता आणखी एक पैलू या तुझ्या निवडीला जोड. अशा वस्तुस्थितीत सुद्धा मी तणावमुक्त राहण्यास शिकेन. जीवनाचा समतोल साधून माझ्या पारस्परिक संबंधात सौंदर्य पेळण्यास शिकेन असे मनाशी ठरव. जीवन हे एखाद्या चित्रासारखे आहे, गणितासारखे नव्हे. आपल्या चित्रकृतीमधून स्वतःचे विश्व उभारण्याची निवड केवळ एक चित्रकारच करू शकतो. त्या व्यक्तीने विचारले, माझ्या कामाच्या व्यग्रतेतून देखील उत्तम प्रकारचा वेळ माझ्या पत्नीला व कुटुंबाला देणे, त्यावर तणावमुक्त राहणे व दक्षपणे माझ्या कार्यालयातील कामेही साध्य करणे, या सर्वांसाठी मी काय करावे? मी म्हणालो, तू एखाद्या मुंगीचे बारकाईने निरीक्षण कर आणि तुझे आयुष्य सुसंस्थापित करण्याचे धडे त्यातून घे. या जगातील अत्यंत कठीण अडथळ्यांवर देखील या मुंग्या मात करून जातात. मुंगी? त्याने विचारले. एखाद्या मुंगीकडे तुम्ही लक्षपूर्वक पाहिलेत तर बरेच काही शिकू शकता.
कुठल्याही प्रकारचा अडथळा तुम्ही मुंगीसमोर उभा केलात तरी ती इतकी लवचिक असते की त्या अडथळ्याला ती वळसा घालून जाते अथवा त्याच्या खालून मार्ग काढते किंवा त्यावर चढून ती आपली मार्गक्रमणा पूर्ण करते. लवचिकपणा हा मुंग्यांमधील एक उत्कृष्ट गुण आहे. मुंगी कधीच हार मानित नाही व तिचे लक्ष तिच्या ध्येयावर पूर्णपणे केंद्रित असते. विजेते कधीही माघार घेत नाहीत व माघार घेणारे कधीच विजयी होत नाहीत. विनस नेव्हर क्विट अँड क्विटर्स नेव्हर विन या तत्वाला अनुसरूनच तिचा स्वभाव धर्म असतो. उन्हाळ्याच्या दिवसात ती हिवाळ्यासाठी बेगमी करते. योजनांच्या आखणीचे तिचे हे सामर्थ्य अत्यंत कौतुकास्पद आहे. जेव्हा हिवाळा येतो तेव्हा चिकाटीने ती पुन्हा उन्हाळ्याची वाट पाहते. तिची चिकाटी व सोशिकता पहा. वेळेला अनुसरून जे जे काही शक्य असते ते सारे ती करते. कुठल्याही कामात ती स्वतःला पूर्णपणे झोकून देते. कार्य अगदी क्षुल्लक असले तरी स्वतःचे सामर्थ्य ती कधीच कमी लेखत नाही. स्वतःच्या संपूर्ण सहकार्याची पूर्ण जबाबदारी ती उचलते. मुंगी संघटित कार्य करते. संघ म्हणजेच एकमेकांच्या सहकार्याने अधिकाधिक कार्य संपादित करणे. टीम TEAM टुगेदर एम्पॉवर टू अचीव्ह मोर. मुंग्यांमध्ये आपल्या नेत्याचे अनुकरण करण्याची नम्रता असते. विनम्रता हे दुर्बलतेचे लक्षण नसून फार मोठे सामर्थ्य आहे. स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना ठरू शकेल असे मुंग्यांचे वारूळ. या साऱ्या मुंग्या सहकार्याने बांधून काढतात. वारुळाच्या अंतर्भागात गारवा टिकवण्याची सुव्यवस्था आणि काळजी सुद्धा या मुंग्या उत्तम रीतीने घेतात. एकजूट व सहकार्यातून निर्माण झालेले असे त्यांचे बुद्धिचातुर्य. एका शृंखलेत आपली वाटचाल सुरू असताना स्वतःच्या मागोमाग येणाऱ्या इतर मुंग्यांना आपल्या मार्गक्रमणाबद्दलची माहिती पुरवण्याकरिता त्या उत्कृष्टपणे परस्परांशी संपर्क साधून असतात. या संपर्क शृंखलेचे एक परिपूर्ण जाळेच त्यांनी विणलेले असते. संपर्क शृंखलेचे जाळे विणण्याचे त्यांचे हे कसं पहा. अशी रचना, असे व्यवस्थापन आणि असा समतोल या मुंग्यांप्रमाणेच तुम्ही तुमच्या जीवनात प्रस्थापित करू शकता का, हा माझा उद्देश. मुंगीतील या सद्गुणांच्या तुलनेत सदरील प्रश्न आपण विचारात घेऊ शकतो. असे म्हणून मी माझे म्हणणे थोडे स्पष्ट केले. लवचिकता. उत्कृष्ट प्रतीचा वेळ स्वतःच्या कुटुंबासाठी देण्याची लवचिकता आपणास आहे का? आयुष्याला पोषक ठरेल अशा दृष्टीने आपण आपल्या धर्मपत्नीचे कौतुक कधी करता का? दुसरं, योजनांची आखणी. जीवनाच्या उन्हाळ्यात सर्व काही सुव्यवस्थित घडत असताना तुम्ही हिवाळ्यासाठी काही योजना आखता का, की यावेळी तुम्ही आपल्याच मस्तीत धुंद असता? तिसरं, चिकाटी. हिवाळ्यात कठीण समयी चिकाटी, अनसोशिकपणा यांसारखे गुण अंगी निर्माण करण्याइतपत शहाणपण तुमच्यात आहे का? आणि सतत होणाऱ्या ऋतू परिवर्तनाबद्दलची जाणीव तुम्हास आहे का? प्रत्येक क्षणाचा आनंद लुटा. प्रत्येक क्षण हा आल्हाददायी आहे याची जाणीव ठेवून आपल्या जीवनातील काही आनंददायी क्षणच तेवढे चिरकाल टिकावेत अशी अपेक्षा न बाळगता वर्तमान तुम्हास संपूर्णपणे उपभोगता येतो का? पुढचं, जबाबदार वर्तन. हाती आलेल्या प्रत्येक क्षणी आपल्यातील उत्कृष्टता तुम्ही पणाला लावता का? स्वतःतील चांगल्यातून उत्तमतेपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही स्वतःस झोकून देता का? आणि प्रत्येक कार्यात स्वतःला पूर्णपणे गुंतवून घेण्याची सवय तुम्हास आहे का? विनम्र भाव. नीतिनियमांना केवळ एक बांधिलकी न समजता जीवनविषयक नियमांचे विनम्रतेने तुम्ही पालन करू शकाल का? शिस्तबद्धता हीच तुमची नियमनशक्ती होऊ शकेल का? परस्पर संबंधांचे जाळे. उच्च पातळीवरील महत्वाची कार्ये सिद्धीस नेण्याकरिता अत्यंत दक्षतेने तुम्ही परस्पर संबंधांचे जाळे प्रस्थापित करू शकाल का? या तत्वज्ञानाचा पुरस्कार करा आणि पहा त्याचे परिणामच कसे बोलू लागतील ते. अशा प्रकारचे यशस्वी मुंग्यांचे वारूळ तुम्ही साकारू शकाल का? हे म्हणा, रिलॅक्स प्लीज. अशा तणावरहित स्थितीत समतोल व शांती साधतानाच तुझे हे प्रयास पवित्रतेत परिवर्तित करीत राहा. मनन. ज्ञानयोग. जीवन हे गणित नसून एखाद्या चित्रकृतीसारखे आहे. स्वतःचे आनंदमय विश्व घडवा. कर्मयोग. मुंगीतील शहाणपणाचा पुरस्कार करा. चिंतन.
माणसाचे मन ज्याची कल्पना करते, ज्यावर श्रद्धा ठेवते आणि आव्हान स्वीकारते ते सारे काही निश्चितच पूर्णत्वास नेते. आपल्या साऱ्यांच्या प्रयासांना एक वैश्विक उद्देश आहे. आज इतकंच. याच्या पुढील भाग आपण पुढील सोमवारी बघू. नमस्कार. थँक्यू मॅम. अतिशय उत्कृष्टरित्या तुम्ही पुस्तक रीड केलं, सांगितलं आम्हाला. जर कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल, काही समजलं नसेल तर नक्कीच विचारू शकता मॅमला. मनन आणि चिंतन म्हणजे शेवटी त्यांनी दिलेलं आहे का की ते त्याचं सार प्रत्येक सार येते. प्रत्येक लेसनचं सार येते. त्याच्यामुळे मला वेगळं काही सांगावं नाही लागत. त्यांनीच इतकं छान दिलंय ना. म्हणजे प्रत्येक याच्यात आपण काय घ्यायचंय ते त्यांनी स्पष्ट सांगितलंय. ज्ञानयोग म्हणजे यातून तुम्ही काय ज्ञान घेऊ शकता, आणि कर्मयोग म्हणजे तुम्ही तुमचं कर्म करताना कसं केलं पाहिजे. आता मुंग्यांचं उदाहरण बघितलं, मुंग्यांसारखं कर्म करा. कर्मयोगात दिलंय की मुंगीचा शहाणपणा तुम्ही घ्या, आणि ते पॉइंट्स दिले सगळे. मुंगी कशी आहे, चिकाटी आहे, तिच्यात विनम्रता आहे, परस्पर संबंध आहेत. म्हणजे ते एक विशिष्ट प्रकारचं केमिकल सोडतात, आणि त्या केमिकलद्वारे सगळ्या मुंग्यांना कळतं की इकडे धान्य साठवलेलं आहे, आणि त्या मार्गाने ते बरोबर जातात. असं त्यांच्यात जे कनेक्शन आहे तसं कनेक्शन आपल्यात असलं पाहिजे. नाहीतर आपण आता आजकाल माणसं संवाद म्हणून बसले समोर की संवाद कमी होता आणि वादच जास्त घडतात. तर वाद न करता संवाद वाढले पाहिजेत. कुठलाही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावर सोल्युशन शोधलं पाहिजे. सजेशन्स मिळायला पाहिजे, कंप्लेंट्स नको. कोणाला काही प्रश्न आहे, नाही तर मग आपण ध्यानाला सुरुवात करू. ओके, मंदाकिनी मॅम बोला. मी विचारते, ह्या पुस्तकाचे लेखक आणि नाव सांगा ना प्लीज. या पुस्तकाचे लेखक आहेत स्वामी सुख बोधानंद. यांचं मूळ तमिळ भाषेतलं पुस्तक आहे, मन से रिलॅक्स प्लीज. पण त्याचं मराठीत भाषांतर संजीव परळीकर आणि संगीता हेगडे यांनी केलंय. हे पुस्तकाचं नाव आहे हे मना रिलॅक्स प्लीज, मुळे योगाची पंख व्यवस्थापनाचे. हे मना रिलॅक्स प्लीज ना. हो हो, ओके ओके, थँक्यू थँक्यू. खूप सुंदर पुस्तक आहे, नक्कीच वाचा. थँक्यू. ओके, धन्यवाद धन्यवाद. अजून कोणाला काही प्रश्न आहे? रोहिणी मॅम, स्मिता मॅम, युगंधरा मॅम, भगवान सर. ओके, बोला भगवान सर. आधी मी देवा मॅडमचा स्वागत करतो. त्यांनी अतिशय उत्कृष्ट असा विषय आणलेला आहे, आणि हा प्रत्येकाला पचणार आहे. पण पचण्यासाठी त्याला पहिल्यांदा ते ग्राह्य करावं लागतं, मग ते पचतो. पण ते पचणंच आपण विसरून गेलो, पचवणं विसरून गेलेलो आहे. तर ती ह्या देवानी त्याने जो सुरुवात केलेली आहे श्री भगवती क्लासेस, याच्या मार्फत समाजाचं मन आपण काहीतरी बदलू शकतो, असं देवानी ताईचं आणि तुमचंही धन्यवाद देतो. फार फार उत्तम. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू. ओके, चला आपण ध्यानाला सुरुवात करू. आज आपण कर्मविपाक ध्यान करणार आहोत. मॅम, तुम्हाला जर वाटलं ध्यान करू शकता नक्कीच. हो हो, ठीक आहे.